मागचे 8 दिवस पुण्यासकट सगळ्या राज्यात एक प्रश्न चर्चेत होता. बोबदेव घाट सामूहिक अत्याचार प्रकरणातले आरोपी कधी सापडणार? 4 ऑक्टोबरच्या मध्यरात्री बोबदेव घाटात थांबलेल्या तरुण आणि तरुणीला 3 अज्ञात व्यक्तींनी गाठलं. या दोघांना मारहाण केली, धमकावलं, तरुणाला बांधून ठेवलं, तर हत्याराची आणि जीवे मारण्याची धमकी देत तरुणीवर या 3 नराधमांनी अत्याचार केले. पण त्या रात्रीच पसार झालेले हे आरोपी जवळपास 8 दिवस पोलिसांना गुंगारा देत राहिले. पोलिसांची कित्येक पथकं त्यांच्या मागावर होती. त्यामुळं हे आरोपी कधी पकडले जाणार याची चर्चा सुरू होती, जी थांबली 11 ऑक्टोबरला. पोलिसांनी या प्रकरणातल्या एका आरोपीला पकडण्यात यश मिळवलंय. इतक्या दिवसांच्या तपासानंतर हा एक आरोपी सापडला कसा? इतर दोघांचं नेमकं काय झालंय? इतके दिवस या आरोपीनं पोलिसांना गुंगारा कसा दिला? सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. 3 ऑक्टोबरच्या रात्री बोबदेव घाटात पुण्यात शिक्षणासाठी आलेले तरुण आणि तरुणी असे दोघे जण आले होते. टेबल पॉइंट जवळ ते गप्पा मारत बसलेले असताना साधारण 12च्या सुमारास तिथे 3 अज्ञात व्यक्ती आल्या. यांनी यातल्या तरुणीला घाटाच्या आतल्या बाजूला नेलं. यातल्या एकानं तरुणीवर अत्याचार केला. त्यानंतर वर असलेले दोघही जण खाली आले. त्यांनीही आळीपाळीने या तरुणीवर अत्याचार केले. यानंतर हे 3 जण या जोडप्याला लवकर बाहेर न येण्याची धमकी देऊन निघून गेले. त्यामुळं हे 3 नेमके कोणत्या दिशेला गेले याचा अंदाज लावणं कठीण होतं. 4 तारखेला सकाळी पोलिसांनी या 3 गुन्हा दाखल केला. 3चाही तपास सुरू झाला. एकामागोमाग एक दिवस जात होते. पोलिसांनी या 3ची माहिती देणाऱ्याला 10 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. सोबतच AI तंत्रज्ञान, 70 किलोमीटर परिसरातलं CCTV फुटेज, कित्येक सराईत गुन्हेगारांची चौकशी आणि मोबाईल नंबर ट्रेसिंग अशा माध्यमातून पोलीस आरोपींचा माग काढत होते. मग पोलिसांना गुंगारा देणं आरोपींनी कसं जमवलं? हे आरोपी नेमके आहेत कोण? तर पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे 3 आरोपी मूळचे मध्य प्रदेश मधले आहेत. पण मागच्या काही वर्षांपासून ते पुण्यात आहेत. इथं ते कचरा वेचायचे आणि इतर छोटी मोठी कामं करायचे अशी माहिती समोर येते. पण त्यांचा मेन धंदा होता चोरी. 3 ऑक्टोबरच्या रात्री साधारण 8-8:30 वाजता हे आरोपी बोबदेव घाटाच्या पायथ्याला असलेल्या येवलेवाडीत एका बिअर शॉपीजवळ आले. इथून त्यांनी बिअर घेतली आणि 3ही बिअर पिले. मग मध्यरात्रीच्या आधी हे 3 बोबदेव घाट चढले. टेबल पॉइंट जवळच्या भागात त्यांना हे जोडपं दिसलं. यानंतर या 3 तरुणीवर अत्याचार केले. तरुणाला बांधून ठेवत मारहाण केली. यानंतर हे 3 टेबल पॉइंट वरून घाटाच्या वरच्या बाजूला गेले आणि त्यानंतर पुन्हा घाट उतरून खाली आले. मग सकाळपर्यंत ते वेगवेगळ्या रस्त्यांनी फिरत राहिले. घटनास्थळावरून निघताना त्यांनी या तरुणांना 15 मिनिटांनी बाहेर या असं दरडावलं होतं. त्यात घाबरलेल्या अवस्थेत असलेल्या या जोडप्याला तिथून बाहेर पडणं अवघड गेलं. त्यामुळे साहजिकच हे 3 सासवडच्या मार्गाने गेले की पुण्याच्या की इतर कुठल्या, या पीडितांना ठाऊक असणं अवघड होतं. इकडं हे 3 घाट उतरून खाली आले आणि वेगवेगळ्या रस्त्यांनी त्यांनी खेड शिवापूर गाठलं. टोल नाक्याजवळून त्यांनी आणखी वेगळा मार्ग निवडला आणि सकाळपर्यंत इकडून तिकडे फिरत राहिले. या 3 फिरताना 2 गोष्टी केल्या. ज्या भागात CCTV कमी आहेत असेच रस्ते निवडले. गडद अंधार असलेल्या ठिकाणांवरून 81 किलोमीटर प्रवास केला. त्यात जिथे जास्त CCTV आहेत अशा भागात वेगवेगळे रस्ते वापरले, ज्यामुळे CCTV वरून प्रवासाची दिशा ठरवताना सहजपणे दिशाभूल होईल. दुसरी गोष्ट त्यांनी केली ती म्हणजे या सगळ्या प्रवासात त्यांनी मोबाईलचा वापर केला नाही, ज्यामुळे त्यांना फोन नंबरवरून ट्रेस करणं अवघड गेलं. दिवस उजाडल्यावर हे 3 वेगळे झाल्याचं सांगण्यात येत आहे. बोबदेव घाटात गाडी जाऊ शकेल असे आणि फक्त गुरं चरतात असे बरेच रस्ते आहेत. त्यामुळं पोलिसांनी ड्रोन मॅपिंग करून आरोपींचा माग काढायचा प्रयत्न केला. पण त्यापेक्षा जास्त भर देण्यात आला CCTV फुटेजवर. पोलिसांनी साधारण 70 किलोमीटर परिसरामधले 700 CCTV तपासले. पण बऱ्याच CCTV मध्ये अंधुक दृश्य दिसत होती. त्यामुळं तपास करणं काहीसं अवघड झालं होतं. मग पोलिसांनी सिम्बा AI तंत्रज्ञानाची मदत घेण्याचा प्रयत्न केला. पण तरीही आरोपी जाळ्यात सापडत नव्हते. पण पोलीस फक्त तंत्रज्ञानावर अवलंबून नव्हते. पोलिसांनी खबऱ्यांचं जाळं पेरलं होतं आणि सोबतच चौकशी सत्रही सुरू होतं. अशातच पोलिसांना एका माणसानं माहिती दिली की त्यानं 3 तरुणांना ट्रिप्सी फिरताना पाहिलं होतं. मग पोलिसांनी या माणसाला 3चं वर्णन विचारलं. आरोपींचं स्केच दाखवलं तर एका आरोपीला या माणसानं ओळखलं. पोलिसांनी AI आणि स्केच या दोन्हीचा वापर करून ओळख पटवली आणि आरोपीजवळ पोहोचण्यासाठी आणखी एक पाऊल टाकलं. या माणसानं दिलेल्या माहितीनुसार हा आरोपी घाटाच्या जवळपासच राहिला होता. त्यामुळे
पोलिसांना अंदाज आला. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार या आरोपीच्या घराजवळ तपास केला तेव्हा तो मागच्या काही दिवसांपासून घरी आला नसल्याचं पोलिसांना समजलं आणि इथंच त्याच्यावरचा संशय पक्का झाला. त्यावरून पोलिसांनी जाळं विणलं आणि सोबतच एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा आरोपी दिसत असल्याचंही स्पष्ट झालं. साहजिकच हा आरोपी अडकला. 10 ऑक्टोबरला पोलिसांना संशयित आरोपीची ओळख पटवायला महत्त्वाचं ठरेल असं सीसीटीव्ही फुटेज मिळालं. एका प्रत्यक्षदर्शीनं दिलेली माहिती या सगळ्या गोष्टींशी जुळली आणि त्यानंतर पोलिसांनी 11 ऑक्टोबरच्या सकाळी या आरोपीला पुण्याच्या वारजे भागातून ताब्यात घेतलं अशी माहिती देण्यात येते. या आरोपीला पकडल्यानंतर पोलिसांकडे गुन्ह्याचा उलगडा झाला. त्यांना इतर 2 आरोपींची नावं सुद्धा समजली. हे तिघही जण मध्य प्रदेशमधले आहेत. पुण्यात छोटी मोठी कामं करण्यासोबतच ते चोरी करण्यातही ऍक्टिव्ह आहेत. या तिघांची पोलीस रेकॉर्डमध्ये सराईत गुन्हेगार म्हणून नोंद आहे. पुणे शहरात त्यांच्या नावावर कोणता गुन्हा दाखल नसला तरी जिल्ह्याच्या भागात तिघांवरही चोरीचे गुन्हे दाखल आहेत. यातल्या एका आरोपीवर बलात्काराचा गुन्हा सुद्धा दाखल आहे. सराईत गुन्हेगार असल्यामुळेच त्यांनी अगदी डोकं लावून सीसीटीव्ही टाळले. गोल गोल फिरत मोबाईल न वापरत आपली लिंक मागे राहणार नाही याची काळजी घेतली. पण तरीही पोलिसांच्या जाळ्यापासून वाचणं त्यांना शक्य झालं नाही. अमितेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार जवळपास 700 पोलीस या तपासात ऍक्टिव्ह होते. पोलिसांनी 60 पथकं तयार करून रात्रंदिवस हा तपास सुरू ठेवला होता. AI आणि टेक्नॉलॉजी सोबतच हातात कोणताही ठोस क्लू नसताना ह्युमन इंटेलिजन्सचाही व्यवस्थित वापर पोलिसांनी केला, ज्यामुळं ही केस सोडवणं शक्य झालं. कारण प्रत्यक्षदर्शीपर्यंत पोहोचल्यावरच आरोपीचं वर्णन मॅच झालं, त्याचा पत्ता आणि त्याच्या हालचाली ओळखता आल्या आणि हा गुन्हा कसा घडला हे पोलिसांना उलगडता आलं. आता यात प्रश्न राहतो तो म्हणजे इतर 2 आरोपींचं काय? तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अजूनही तपास हा प्राथमिक टप्प्यात आहे. अजूनही वेगवेगळ्या गोष्टी ट्रेस करणं बाकी आहे. त्यामुळं आरोपींची ओळख जाहीर करण्यात आलेली नाही. तर पोलिसांची पथकं उरलेल्या 2 आरोपींच्या मागावर आहेत. लवकरात लवकर या दोन्ही आरोपींना पकडण्यात येईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केलाय. त्यानंतरच हा तपास पूर्ण होणार आहे. पण तिन्ही आरोपींची माहिती आणि घटनाक्रम उलगडल्यानं बोबदेव घाट प्रकरणाचं कोड सध्या तरी सुटलं आहे असं म्हणता येतंय. आता यात आणखी कुठला ट्विस्ट येणार का हे उरलेले 2 आरोपी ताब्यात आल्यावरच स्पष्ट होईल.